प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वांचे लाडके अंकल. आता तुम्ही शारदाताई ढवण यांच्यासाठी काम करते आता अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 साठी आता जी निवडणूक होते. तर आम्हाला तुम्ही नाही का पहिलं सांगा की जेव्हा तुम्ही आता प्रचारासाठी जनतेमध्ये जातात, तुम्ही जनतेमध्ये जाताय, तुम्ही लोकांना वेगवेगळ्या भेटताय, तर त्यांची प्रतिक्रिया काय आहे ताईंबद्दल? ताईंबद्दल म्हणण्यापेक्षा की महाराजांचं जास्त त्यांना हे वाटतं की महाराज जर असते तर तुम्हाला एवढं फिरावं नसतं लागलं. महाराजांनी असं केलं, महाराजांनी तसं केलं आणि भरपूर काय जे आम्हाला माहिती नाही ते लोक आम्हाला सांगतात महाराजने असं केलं तर बरं का. काय काय आता मी लोकांकडे जातो ना, अहो महाराजने आमच्यासाठी हे केलं त्याच्यानंतर परत कधी झालंच नाही. हा रस्ता महाराजने केला त्याच्यानंतर इकडं कोणी आलंच नाही. महाराजचं एक काम होतं की कोणाचा बी फोन आला तर ते उचलत होते. ते लोक सांगतात आम्ही महाराजला कधी फोन केला तर ते उचलत होते, तुम्ही उचला बरं का. आम्ही सांगतो जर महाराज सारखं जर नाही केलं आम्ही तर पुढल्याच आम्हाला मतदान नका देऊ तुम्ही. महाराजने जसे तुमचे फोन उचलले, जसे कामं केले, तर तसे आम्ही कामं करू. जसा तुमचा महाराजावर विश्वास होता तसा तुम्ही आमच्यावर विश्वास टाका. आम्ही त्या विश्वासात तुमच्या पात्र राहू. जर ते कामं आमच्या नाही झाले तर पुढल्या वर्षी आम्ही तुम्हाला मतदान मागणार नाही असं आम्ही सांगतो. मग तिकडून आम्हाला प्रतिसाद येतो, नाही नाही महाराजसाठी आम्ही एवढंच तुम्हाला मतदान देणार म्हणजे देणार. ते पुढं तुम्ही करा नका करू, पण आमचं श्रद्धांजलीस्पद एक मतदान आम्ही महाराजला देणार म्हणजे देणार. बाकीचे कोणाला देऊ आम्ही ते सांगत नाही. आम्ही बी त्यांना हेच सांगतो की आम्हाला एकच मतदान द्या, बाकीचे तुम्हाला कोणाला द्यायचे त्याला द्या. लोक बी त्यांचं बी हे असतं ना का, म्हणजे उत्साहपूर्ण प्रतिसाद असतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अंकल की शारदाताईंना निवडून का द्यावं जनतेने? का द्यावं तर कुठल्याही प्रसंग असो, कुठली परिस्थिती असो, त्याला आम्ही धावून जाणार. तुम्ही रात्री अपरात्री काही तुमचे प्रॉब्लेम असतील, कुठं चोऱ्या असतील, कुठं आता बिबट्याचा प्रकार जास्त आहे, वावर आहे, याच्यासाठी तुम्ही आम्हाला कधी बी सांगितलं तर आम्ही त्यासाठी तुमच्यासाठी धावून येऊ. प्रभागातले कामं, पाण्याचा प्रश्न असो किंवा तुमच्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, ते आम्ही मार्गी लावू आणि 100% मार्गी लावायचा प्रयत्न करू आम्ही. खासदार सुजयदादा विखे पाटील व आमदार संग्रामभाई यांच्या मार्फत जेवढा आम्हाला या जनतेला न्याय देता येईल 5 वर्षात तेवढा आम्ही देऊ. त्याच्यासाठी आम्हाला जनतेने निवडून द्यावं. महाराज म्हणजेच दिगंबर ढवण यांना सगळे प्रेमाने महाराज बोलायचे. तर महाराज असताना तुम्ही तपोवन रोड साठी आंदोलन केलं होतं आणि तुमच्यावर केसेस झाले होत्या. आता तो तर खूप विषय डेंजर होता. महानगरपालिकेत त्यावेळेस आम्ही मोर्चा नेला. कशाचा? घोडा मोर्चा नेला. तर घोडा मोर्चा का न्यावा, त्याची थीम काय होती, तर इथून माणसाला जाता येत नाही, सायकल जाता येत नाही. मग जिथं काही नाही जात तिथं काय जातं, घोडे जातात की ते जाऊ शकतात त्या अशा खडतर ठिकाणी. मग आम्ही ते मनात घेतलं की आपण आता असा मोर्चा केला पाहिजे, घोड्यावर जायचं. त्याच्यावर आम्ही विराट टाकलं. मग त्याच्यावर आमचे सगळं स्वयंपाकाचं सामान होतं, लाकडं होते त्याच्यात, स्वयंपाकाचं सगळं सामान. मग आम्ही तिथून तो मोर्चा न्याला तिकडं पालिकेत नेलं. तर 3 दिवस आम्ही पालिकेत स्वयंपाक केला त्या घोड्यावर मोर्चा नेल्याचं सामान. तपोवन रोडसाठी. मग तिथून कुठंतरी तो मार्गी लागला. तो प्रश्न आयुक्ताच्या याच्यात नसताना नाही का भाऊ, त्याला निधी जास्त लागत होता, 4.5 कोटी रुपये निधी लागत होता त्याला. मग त्यांनी काय केलं, हा प्रश्न मुख्यमंत्र्याकडे पाठवला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे होते, प्राध्यापक राम शिंदे. मग त्यांना सांगितलं. मग ते ग्राम सडक योजनेमधून हा रस्ता टाकला. त्यावेळेस पंकजाताई ग्राम सडक ग्रामविकास मंत्री होते. मग त्यांच्या मार्फत त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला. त्याच्याने हा रस्ता झालेला आहे. कोणचा? हा तपोवन रोड. त्याच्यानंतर तो तपोवन रोड झाला का, नगरसेवक नव्हतो तर रस्ता थोडासा कच्चा मागचा झाला. तर मग आम्ही त्यासाठी परत एकदा आंदोलन केलं. म्हणजे रस्ता असं झाला की ते पहिल्या पावसातच सगळा रस्ता खराब होऊन गेला. मग परत एकदा आम्ही पालिकेत गेलो, आंदोलन केलं. त्यावेळेस स्वर्गीय आमदार अनिल भाई राठोड होते. त्यावेळेस आम्ही त्या पक्षात होतो. त्यावेळेस आम्ही त्या पक्षात असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही परत आयुक्ताकडे गेलो. मग आयुक्ताला आम्ही ते ईद आणलं रोडवर आणल्याच्या नंतर आयुक्तांनी काय केलं, नागपूरची टीम बोलवली. मग त्या रस्त्याचं सर्वेक्षण झालं
मग तो रस्ता परत म्हणे ते ठेकेदार कॅन्सल करून टाका, त्याची बिलं काही काढून नका देऊ. मग तो रस्ता परत झाला दुसऱ्यांदा. मग तो आता चांगला झाला. आता तो चांगला झाला ना, आता याला आम्हाला चौपदरीकरण कसं करता येईल. आत्ताचे पालकमंत्री विखे साहेब किंवा त्याच्यानंतर दादा असतील, संग्रामभाई असतील, यांच्या मार्फत आम्ही हा रस्ता पुढल्या वेळेस तुम्हाला चौपदरीकरण केलेलं दिसन, एवढी गोळी देतो. त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही मतदान द्या, निवडून द्या, आम्ही हे कामं करू. तुम्ही हंडा मोर्चा केला होता, म्हणजे तुम्ही घोडे हंडे तुम्ही सगळंच घेऊन महानगरपालिका म्हणा आयुक्तालयामध्ये गेलेले आहात. तर या हंडा मोर्चाबद्दल आम्हाला सांगा. हंडा मोर्चाच तुम्हाला सांगतो बरं का. हंडा मोर्चा आम्ही 2008ला पहिल्यांदा नगरसेवक झाले, 1 महिन्यानंतरचा तो हंडा मोर्चा होता. आम्हाला काहीच अनुभव नव्हता त्यातला. पत्रव्यवहार तर पहिले केल्या म्हणजे नाही का, नगरसेवक झाले आम्ही पत्र दिलंच होतं आयुक्ताला की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, तो सोडावा. आणि ते काय त्यांची मार्गीच नाही लागला. 1 महिना 15 दिवसात ते म्हणले करू, 1 8 दिवसात तुमचं सुरळीत करू. त्याच्यानंतर काय झालं, दुपारी महाराज घरी आले ते आणि आराम करत होते. तेवढ्यात महिला आल्या, लेखानगरच्या महिला, आपल्या कादंबरीच्या महिला, तागड वस्तीवरच्या, असं नाही का. मग त्यांचे प्रश्नच होता. मग ते पाणीचे आहे ना, काय तुम्हाला आम्ही मत देऊन काय फायदा नाही झाला बाबा, नाही का, तुम्ही आमचे प्रश्न हा मार्गी लावायला पाहिजे. महाराज चिडले. मग म्हणले काम करा, आता वस्तीतल्या महिला जमा केल्या सगळ्या. त्यांना म्हणले आता हंडा घ्या. हंडा घेतला. आम्ही इथून 12 वाजता पाय पालिकेत गेलो. त्यावेळेस केळकर होते, मला असं वाटतं बरं का, केळकरच होते आणि संग्रामभाई महापौर झालेले होते. आम्ही त्यावेळेस गेलो तिथं. त्यावेळेस स्वर्गीय काका जगताप तिथं होते. त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. म्हणजे त्यांनी आम्हाला मदत केली बाबा, नाही का, तुमचा पाणी प्रश्न मी मार्गी लावतो. आत्ताच पालिकेत सत्ता आली. पण जनता ऐकत नव्हती. जनतेने काय केलं, त्यांच्या दालनातच पाणी ओतलं. आयुक्ताच्या दालनात पाणी ओतलं. आयुक्ताच्या दालनात पाणी ओतलं तर एकदम वातावरणच बदलून गेलं. आता काय करायचं, सगळे कागदपत्र भिजले त्याचे, असं तसं. लगेच पोलीस फोर्स आली, रेप्युटेशन फोर्स आली, डायरेक्ट घ्या म्हणल्या ताब्यात. मग काकांनी मध्यस्थी केली, म्हणजे स्वर्गीय काका जगताप. म्हणजे तुम्ही समाजासाठी आक्रमक होतात. आज पण आहात तुम्ही? आज पण आहे. म्हणजे आज जर तुम्हाला असं कुठलं आंदोलन करायची गरज पडली अंकल, तर करू आम्ही. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 100% करू, 100% करू. आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न, न्यायच देऊ. मग काकांनी मध्यस्थी केली, सगळ्यांना काढून दिलं. त्याने नका एवढं पब्लिक हे असं तसं, हे वेगळंच वळण लागण याला. मग त्यांनी आम्हाला तिथून काढून दिलं. पण आयुक्तांनी काय ऐकलं नाही त्यांचं. मी गेले, केस केली 353. आता आम्ही त्यावेळेस तर नवीनच, काहीच आम्हाला कळाना काय करायचं काय नाही. 353 दाखल झाली. त्याला जामीन नव्हता त्यावेळेस, अपात्र गुन्हा होता. जामीन अपात्र गुन्हा होता त्यावेळेस, त्याला जामीनच नव्हता. मग आता वहिनी आणि महाराज 2 जणांना आम्ही दिलं बाहेर काढून. बाकीचे 2-3 महिला होत्या, त्यांना बी बाहेर दिलं काढून. गेलो राठोडांकडे. त्यावेळेस आम्ही शिवसेनेत होतो. मग भैया म्हणले एक काम करा, अटकपूर्व जामीन ठेवा. मग अटकपूर्व जामीन घेतला, तो बी फेटाळला. आता करायचं काय. मग थोडंसं विचार केला आम्ही, नाही का, असं तसं. मग आमचे मित्र, त्यांना सल्ला घेतला त्यांचा. ते म्हणले टाइम्स ऑफ इंडियाने तुमची जनतेचं उद्रेक म्हणून असा आग्रलेख लिहिला आहे, तो आग्रलेख घ्या, त्या पेपरला जोडा. याला तुमचे जे हे करायचं ना तुम्हाला जामीन, त्याला ते जोडा. मग तो टाइम्स ऑफ इंडियाचा आग्रलेख काढला आम्ही. मग तो त्याला जोडला. मग आमच्या वकिलांनी ते मांडलं त्याच्याकडे. एवढा मोठा पेपर आहे टाइम्स ऑफ इंडिया, त्याने आग्रलेख लिहिला आहे, जनतेचा उद्रेक म्हणून आग्रलेख लिहिला होता. आणि तुम्ही त्यांना जामीन देत नाही. ते काय स्वतःच्या कामासाठी गेलते का? जनतेचे प्रश्न घेऊन गेलते तुम्ही. जनतेसाठी त्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं आणि तुम्ही त्यांना अटक करायचा प्रयत्न करत असले तर करा. शेवटी तुम्हाला उद्या जनता विचारणारच आहे. असं करून त्यांनी मग आम्हाला जामीन दिला. आणि त्याच्यातून मग थोड्या दिवसांनी निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनीच काढलं होतं की जे सरकारी काम, सार्वजनिक कामात ज्यांची 353 झालेली, तर ते रद्द करण्यात यावं. मग ते त्यावेळेस रद्द झाली. परत दुसरा गुन्हा दाखल झाला, हे घोडा नाही का, घोडा मोर्चा. हा, तर त्यावेळेस बी 353 दाखल झाली. ती आत्ता नील झाली, 2-3 महिन्याखाली नील झाली ती. बस एवढे 2 आंदोलन आमचे खूप मोठे होते. आता पुढे जर जनतेसाठी पुन्हा जर केसेस अंगावर घेण्याची वेळ आली, घेऊ ना, बिंदास घेऊ, काय अडचण नाही. लोकांसाठी काही बी करायला तयार आहे आम्ही. तसा आम्हाला रिस्पॉन्स येतो ना जनतेतून, मग आम्हाला बी त्यांना काहीतरी देणं लागतं.
त्यांचे कामाला झाले तर आम्ही ते 100% केस अंगावर घेऊ, काय काय करायचे ते करू आम्ही. खासदार सुधीरदादांच्या नेतृत्वाखाली आणि संग्राम भाईंच्या नेतृत्वाखाली ते जे मार्गदर्शन करतील आम्हाला ते आम्ही नक्कीच फॉलो करणार. खासदारांनी सांगितलं असं करायचं आम्ही तसं करणार. आमदारांनी जर सांगितलं असं नका करू त्यांचं बी ऐकणार. खासदारांनी सांगितलं नका भाऊ काही थोडंसं शांत घ्या तर त्यांचं बी ऐकणार. आत्ताचा किस्सा सांगतो तुम्हाला. आम्ही पाण्याची लाईन मंजूर केली. आता आमच्या जुन्या लाईनी होत्या 2-2 इंची लाईनी होत्या आणि त्याच्यावर कनेक्शन झाले. पहिले 4-4 5-5 कनेक्शन होतं. आता त्याच्यावर 40-40 कनेक्शन झाले. पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झाला आमच्या इकडं. मग काय करायचं आम्ही आयुक्त इथं गेलो, काय पालिकेत गेलो, आयुक्तांना भेटलो. तेवढ्यात तिथे दादा आले, सुजय दादा आले. त्यांनी काय करतो रे, कशाला आलं नाही म्हणे, काय काय काम आहे महिला कमून आल्यात. म्हणलं दादा असा प्रॉब्लेम आहे, असा विषय आहे. त्यांना सगळं सविस्तर सांगितलं आणि महिला बघितल्यावर दादांचं की त्यांना वाटलं की 100% हा प्रॉब्लेम आहेच बुवा. मग दादा म्हणलं आपल्याला काय करता येईल. दादा म्हणले, त्यांनी लगेच बोलून घेतलं निकम साहेबाला बोलून घेतलं. निकम साहेबाला म्हणले यांचं काय असेल ते मार्गी लावा 8 दिवसात. तुमच्या जे नसलं मार्गी लागत तर मी लावतो म्हणले. मग ते 8 दिवसात त्यांनी काही केलंच नाही. मग आम्ही गेलो दादांकडे लोणीला. मग दादाने आयुक्ताला फोन करून सांगितलं की असे लोक आलेले आहे, असा यांचा पाण्याचा प्रश्न आहे, तो 8 दिवसात मार्गी लावा. मग मी त्यांच्याकडून घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला आयुक्तांचा फोन आला. ते म्हणले दादांचा फोन आला तर असं की हे काम करावंच लागेल. तर मी कशात खातवायचं, कसं काय करायचं, कशी प्रोसेस करायची ती करतो. पाण्याचा प्रश्न त्यांनी आमचा मार्गी लावला. तर आता सगळ्यांना पाणी भरपूर येतं. त्याच्यानंतर आम्ही संग्राम भाईंकडे गेलो. त्यांना सांगितलं असा प्रॉब्लेम. त्यांनी बी आम्हाला सहकार्य केलं. मग त्याच्यातून आमच्या आता इथल्या जवळजवळ 3 ते 4 हजार कुटुंबाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. नगरसेवक पद नसताना 8 इंची लाईन टाकली आम्ही. 8 इंची लाईन नीतून आम्हाला आता सब लाईनी टाकून पाणी झालं सगळं चालू. म्हणजे फेज 2चे पाणी चालू. तर फेज 2चं पाणी चालू झालं तर ते काय म्हणले आता फेज 2ला जोडायचं म्हणले आपल्या फेज 2च्या पावत्या फाडावं लागतील. आता गोरगरीब लोक बिचाऱ्याने, आम्ही सांगितलं त्यांना आता तुम्हाला हे पावत्या फाडावं लागतील. त्यांनी बिचाऱ्याने आमच्यावर विश्वास ठेवला. 3700ची पावती, 4500ची पावती अशा पावत्या होत्या. त्या सगळ्यांनी फाडल्या. आज त्यांना भरपूर पाणी येत आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की आपण जर पद नसताना बी जर काय करायचा प्रयत्न जर केला तर तो 100% मार्गी लागतो. आणि पद असल्यावर तर मग काय विचारायचं. जे धावपळ होती बाबा, जनतेला जावं लागतं पालिकेत, त्यांच्या वतीने आम्ही जाऊ ना. त्यांनी आम्हाला निवडून दिलं म्हणजे आता त्यांना कामधंदे सोडून यावंच लागतं. बरं इकडे सगळे मोलमजूर करून खाणारे लोक आहेत. म्हणजे असं कोणी सक्षम नाही बा, कोणी नोकरीला आहे, कोणाचे वडील नाही का बा मोठे रिश्तेदार आहे, किंवा नाही रिश्तेदार म्हणण्यापेक्षा मोठे प्रॉपर्टीवाले, असं कोणी नाही. सगळे गोरगरीब लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांचे हे करून त्यांना पालिकेत न्यायचं. त्यापेक्षा त्यांच्या वतीने आपण गेलो, त्यांच्या वतीने आम्ही जाऊ आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावू. ज्यावेळेस आमच्याच्याने ते मार्गी नाही लागणार मग त्यांना आम्ही परत घेऊन जाऊ पालिकेत. परत घोडा, परत हंडी. नाही आता घोडा नाही, आता दुसरा मोर्चा काहीतरी करू. आता घोडा तीन बाजूला ठेवू, दुसरा काहीतरी एक मोर्चा करू. काहीतरी वेगळं करावं लागेल ना. आता घोडा झाला, पहिले पाण्याचा झाला, अंडा झाला, आता वेगळं काहीतरी. पण जनतेसाठी हे पद जे असतं ना नगरसेवक पद हे हरतुऱ्यासाठी नसतं. हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक पद असतं. त्याच्यासाठी आम्ही लोकांशी मतदान मागण्यासाठी आम्ही त्यांना ते बी सांगतो की तुम्ही आम्हाला नगरसेवक करा, मतदान करा. तुमचं मतदान आम्ही वाया जाऊन देणार नाही. त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आता काही ठिकाणी अशी परिस्थिती नगरसेवक फोन नाही उचलत, नगरसेवक असं नाही करत, तसं नाही करत. आम्ही फोन नाही उचलला तर आम्हाला परत मतदान करूच नका. ज्याचा फोन नाही उचलणार, ज्याचं आम्ही काही वैयक्तिक काम असो ते नाही करणार, तुम्ही आमचं परत आम्ही पुढल्या वेळेस आलो तर तुम्ही आम्हाला मतदान करू नका. मी सांगतो तुम्ही आम्हाला मतदान नका करू. आम्हीच मागायला येणार नाही. आमच्याच्याने जर ते झालं नाही ना तर आम्ही मागायला येणार नाही. एवढी मी त्यांना ग्वाही देतो. त्यांनी आम्हाला भरभरून मतदान द्यावा आणि त्यांच्या अपेक्षा जेवढ्या असेल त्याचे 100% म्हणण्यापेक्षा 101% आम्ही त्या मार्गी लावू.